सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 179 वा मराठी कथा. यापूर्वीचे सर्व भाग प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. आणि हो, आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. तर चला वळूयात कथेकडे. भ्रष्ट पुरातत्व अधिकारी अविनाश जगतापच्या हातात बेड्या ठोकून चैतन्यने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आणि वाड्यावर आलेलं संकट शिवमच्या हुशारीने क्षणात हवेत विरून गेलं. रात्री वाड्यावर झालेला जल्लोष, गावकऱ्यांचा आनंद आणि आबासाहेबांच्या डोळ्यातील कौतुकाचे अश्रू हे सगळं सुखावणारं होतं. पण वाड्याला कुठं माहित होतं की हे सुख म्हणजे एका येणाऱ्या प्रचंड मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तांबडं फुटताच वाड्याच्या पाठीमागील डोंगराच्या कुशीत आईसाहेब मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटरच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. शेकडो मजूर, जेसीबी मशीन्स आणि इंजिनियर्स कामावर हजर झाले होते. स्वतः शिवम, अतुल, सचिन, आबासाहेब आणि तात्या सगळी रॉयल टोळी तिथे उपस्थित राहून कामाची पाहणी करत होते. शिवमराजे आईसाहेबांचं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरताना बघून छाती अभिमानाने फुगून आली बरं का. तात्यांनी शिवमच्या खांद्यावर हात ठेवत भाऊक होऊन सांगितलं. शिवमने स्मित हास्य केलं. तात्या, हा तर फक्त पाया आहे. या मातीतून महाराष्ट्रातले सर्वोत्तम डॉक्टर्स, उच्च पदवीधर बाहेर पडतील तेव्हा आईसाहेबांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळेल. तेवढ्यात डोंगराच्या एका बाजूला खोदकाम करणाऱ्या मजुरांनी अचानक मोठा आरडाओरडा सुरू केला. शिवमराव, आबासाहेब, जरा इकडे या, चमत्कार झालाय. जमिनीतून काहीतरी वेगळंच निघतंय. शिवम आणि आबासाहेब तातडीने तिकडे धावत घेतली. तिथे पोहोचताच सगळे थक्क झाले. जेसीपीने जिथे मोठा खड्डा खणला होता तिथून जमिनीच्या पोटातून उकळत्या गरम पाण्याचे नैसर्गिक झरे उफाळून वर येत होते. एवढंच नाही तर त्या पाण्याच्या प्रवाहाभोवती अत्यंत दुर्मिळ, सुवासिक आणि हिरवीगार अशी औषधी झुडपं आणि वनस्पती मोठ्या प्रमाणात उगवलेली दिसून येत होती. तिथे उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञाने धावत जाऊन त्या वनस्पतीचं पान हातात घेतलं. त्याचा वास घेतला आणि त्याचे डोळे विस्फाटले. अशक्य, अशक्य, हे तर एक संजीवनी प्रकारची अतिशय दुर्मिळ हर्ब्स आहेत. आणि ही गरम पाण्यात साधीसुधी नाही. यात नैसर्गिक गंधक आणि खनिजे आहेत जी कॅन्सर आणि त्वचेच्या मोठ्या आजारांवर रामबाण उपाय मानली जातात. शिवमराव, हा खजिना आधीच्या सोन्या नाण्यांच्या खजिन्यापेक्षाही 1000 पटीने मौल्यवान आहे. आणि आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. इतकी दुर्मिळ संपत्ती आणि निसर्गाचा चमत्कार एका साध्या गावात सापडल्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली होती. थेट अमेरिकेच्या एका बलाढ्य मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपनीने ग्लोबल बायोटेक कॉर्पोरेशन थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि या कॉलेज सोबत अब्जावधी रुपयांचा जागतिक संशोधन करार करण्याची तयारी दर्शवली. दुपारच्या सुमारास वाड्यासमोर अभूतपूर्व अशी हालचाल सुरू झाली. स्थानिक पोलीस प्रशासनाचा मोठा ताफा, जिल्हा अधिकाऱ्यांची गाडी आणि त्यांच्या पाठोपाठ 3 अलिशान काळ्या रंगाच्या मर्सिडीज गाड्या थेट वाड्याच्या मोठ्या लाकडी दरवाजासमोर येऊन थांबल्या. वाड्याच्या ओसरीत आबासाहेब, गंगूमावशी, अस्मी आणि प्रिया हजर होत्या. गावातून परदेशी लोक आले आहेत म्हणून प्रियांश, शिवांशी आणि चिमुकली पौर्णिमा प्रियाच्या साडीचा पदर धरून कुतूहलाने बाहेर पाहत होते. शिवम आणि चैतन्य सुद्धा नुकतेच डोंगरावरून वाड्यावर परतले होते. गाड्यांमधून सुटाबुटातले काही परदेशी गोरे अधिकारी आणि बॉडीगार्ड्स खाली उतरले. त्यांनी मुख्य गाडीचा दरवाजा उघडला. गाडीतून आधी एका महागड्या लेदर शूजचं पाऊल जमिनीवर पडलं. पाठोपाठ अत्यंत महागडा आणि स्टायलिश गडद निळ्या रंगाचा डिझायनर सूट घातलेला, डोळ्यांवर ब्रँडेड काळा गॉगल लावलेला, एक अत्यंत रुबाबदार पण चेहऱ्यावर कमालीचा अहंकार असलेला तरुण गाडीतून खाली उतरला. त्याचे विखुरलेले केस आणि चालण्यातील गर्व दुरूनच जाणवत होता. त्याने आपला गॉगल संथपणे काढला आणि वाड्याच्या ओसरीकडे पाहिलं. त्याची नजर सरळ ओसरीवर उभ्या असलेल्या प्रियावर खिळली. त्याच्या ओठांवर एक अत्यंत कुस्मित आणि विजयी हसू आलं. प्रियाने जसं त्या तरुणाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तिच्या हातातील ताट खाडकर जमिनीवर पडलं. मुलांच्या खाऊचा सडा ओसरीत पसरला. प्रियाचा चेहरा क्षणात रक्ताचा थेंब नसल्यासारखा पांढरा फटक पडला होता.
तिच्या अंगाला थरकाप सुटला. भीतीने तिचे पाय लटपटू लागले. प्रिया वहिनी, वहिनी काय झालंय? अस्मीने घाबरून तिला सावरण्याचा प्रयत्न केला. पण प्रियाचे डोळे फक्त त्या तरुणावर खिळले होते. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. शिवमने हे लगेच नोटीस केलं. त्याच्या त्याचा हात नकळत मुठीत आवळला गेला. त्याची नजर त्या तरुणाकडे वळाली. तो तरुण अत्यंत उद्धटपणे खिशात हात घालून वाड्याच्या पायऱ्या चढून ओसरीत आला. जिल्हा अधिकाऱ्यांनी पुढे होऊन ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. शिवमराव आबासाहेब हे आहेत अमेरिकेच्या ग्लोबल बायोटेक कंपनीचे मुख्य बिझनेसमॅन हेड आणि डेलिगेशनचे लीडर मिस्टर आरव मल्होत्रा. आरव मल्होत्रा हे नाव ऐकताच प्रियाच्या डोळ्यातून अश्रू घळघळ व्हायला लागले. ती 2 पावले मागे सरकली आणि आईसाहेबांच्या फोटोच्या बाजूला जाऊन उभी राहिली. होय, हा तोच आरव मल्होत्रा. हा दुसरा तिसरा कोणी नसून प्रिया जेव्हा शहरात तिच्या मोठ्या काकांकडे कॉलेजचे शिक्षण घेत होती तेव्हा तिच्या मागे लागलेला, पैशाच्या जोरावर तिला स्वतःच करू पाहणारा आणि तिच्या घरच्यांना पैशाचे आमिष दाखवून तिच्याशी लग्न करण्यासाठी उतावीळ होता. ज्याचा अहंकार आणि चुकीची वृत्ती पाहून प्रियाने हे लग्न नाकारले होते आणि त्यानंतर तिने लग्न शिवमशी केले होते. ते किती किती प्रियाने अटी शर्ती ठेवून लग्न केले होते हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि जे नवीन असतील त्यांनी आपल्या प्लेलिस्ट मध्ये बघा, पहिल्या भागांमध्ये खूप अटी शर्ती आहेत. हा तोच आरव होता. आज अब्जाधीश बिझनेस टायकून बनून थेट तिच्या सासरच्या उंबरठ्यात उभा होता. आरवने शिवमला पूर्णपणे डावललं. तो थेट पुढे आला आणि त्याने प्रियाच्या दिशेने हात पुढे केला. हॅलो प्रिया, लॉंग टाइम ना. विचार केला नव्हतास ना की हा आरव कधीतरी या दुर्गम भागात आणि मागासलेल्या गावात तुझ्या या एका साध्या शेतकरी नवऱ्याच्या दारात अब्जावधींचा बिझनेस घेऊन उभा राहील. शेवटी नशीब नशीब तुला परत माझ्या समोर घेऊन आलं ना. शिवमचे ते शब्द आणि त्याचा प्रियाकडे बघण्याचा घाणेरडा दृष्टिकोन पाहून चैतन्याचा हात त्याच्या बंदुकीवर गेला. पण शिवमने त्याला नजरेनंच थांबवलं. शिवम शांतपणे पुढे आला. त्याने आरवचा हात प्रियापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मध्येच स्वतःचा कडक हात पुढे केला आणि अडवला. आणि आरवचा हात इतक्या जोरात झटकला की आरव 2 पावले मागे फेकला गेला. शिवम आरवच्या अगदी जवळ गेला. त्याने आरवच्या डोळ्यात डोळे घातले. शिवमच्या डोळ्यात आता अंगार फुलला होता. त्याने आपली कॉलर ताट केली आणि अत्यंत करारी धीर गंभीर आवाजात म्हणाला, पाहुणे म्हणून आला असाल तर या रॉयल वाड्याची पाहुणचार करण्याची पद्धत खूप गोड आहे मल्होत्रा साहेब. पण जर नजरेत पाप, मनात खोट आणि बोलण्यात पैशांचा माज असेल ना, तर याच वाड्याच्या मातीत जिवंत गाडण्याची ताकद या मातीतल्या शिवमराजेमध्ये आहे. माझ्या बायकोकडे पुन्हा नजर वर करून बघण्याची हिंमत नडणाऱ्यांची सुद्धा होत नाही. तुझी लायकी तर खूप दूरची आहे रे. आता बोल, काय काम काढलं? शिवमचा हा रुद्र अवतार पाहून आरवच्या सोबत आलेले अमेरिकन अधिकारी सुद्धा मागे सरकले. आरवने आपला कोट झटकला आणि तो कुस्मितपणे हसला. लायकी? शिवमराव, लायकीची भाषा माझ्यासमोर करू नका. तुम्ही जरी या गावचे राजे असाल तरी मग कायद्याच्या जगात तुम्ही माझ्यासमोर एक साधे शेतकरी आहात. आरवने एक कायदेशीर कराराची फाईल काढली आणि ती शिवमच्या छातीवर मारत उद्धटपणे म्हणाला, तुम्हाला काय वाटतं? जमिनीतून औषधी वनस्पती निघाल्या आणि तुम्ही थेट कॉलेज सुरू करणार काय? पण आता हे पाहून प्रिया अजूनच खूप खूप घाबरली होती. मिस्टर शिवमराव, तुमच्या त्या 100 एकर जमिनीतून निघणाऱ्या वनस्पतींवर आणि त्या विशिष्ट गरम पाण्याच्या फॉर्म्युल्यावर जागतिक पेटंट माझ्या कंपनीने काल रात्रीच आंतरराष्ट्रीय कोर्टातून नोंदवून घेतला आहे. नियम असा सांगतो की माझ्या कंपनीच्या परवानगीशिवाय तुम्ही त्या वनस्पतीला हातही लावू शकत नाही. आरवने पुढे होऊन आबासाहेबांच्या दिशेने पाहत आणखीन एक बॉम्ब टाकला होता. जर माझ्या कंपनीसोबत तुम्ही करार केला नाही तर तुमचं हे आईसाहेब मेडिकल कॉलेज सुरू करण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कचाट्यात सापडून कोर्टाचा चक्रा मारण्यात उद्ध्वस्त होईल. चॉईस तुमची आहे शिवमराव. आईसाहेबांचं स्वप्न आणि कॉलेज वाचवायचं असेल तर या करारावर सही करावी लागेल. पण ही अट फक्त पैशांची नाही, या कॉलेजची पूर्ण मालकी आणि आरवची नजर पुन्हा एकदा मागं उभं असलेल्या
भीतीने थरथरणाऱ्या प्रियाकडे गेली आणि या वाड्याची सुख शांती आता माझ्या हातात आहे, असं तो म्हणाला. आरवचा हा कुटील डाव ऐकून आबासाहेब आणि तात्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कॉलेज सुरू होण्यापूर्वीच थेट आंतरराष्ट्रीय कोर्टची नोटीस आणि पेटंटचा चक्रव्यूह समोर उभा ठाकला होता. पण त्यांच्या मनात अजूनही प्रियाला मिळवायचंच होतं. पण म्हणतात ना, जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पण प्रियाला आता शिवमला काय सांगायचं हे सुचत नव्हतं. आरव मल्होत्राने आंतरराष्ट्रीय पेटंटच्या कागदांचा आणि कोर्टाचा धाक दाखवून वाड्यावर एक नवा चक्रव्यूह रचला होता. आईसाहेबांच्या कॉलेजचं स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच धोक्यात आलं होतं. आरवच्या चेहऱ्यावरचा तो कुस्मित अहंकार आणि त्याची नजर पाहून वाड्यातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं. पण त्याला माहित नव्हतं की त्याने ज्या वाड्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं आहे, तिथला रॉयल शेतकरी कधीही अन्यायासमोर झुकत नाही. आरव कुस्मितपणे हसला आणि म्हणाला, "काय शिवमराव, तोंडचं पाणी पळालेलं दिसतंय. अमेरिकेशी लढणं सोपं नाही हं. या करारावर सही करा आणि कॉलेजची मालकी माझ्या स्वाधीन करा. नाहीतर उद्या सकाळी तुमच्या वाड्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टची जप्तीची नोटीस येईल." शिवमने आरवने दिलेली फाईल हातात घेतली आणि त्याने शांतपणे त्या फाईलची पाने पलटली. वाड्यावर प्रचंड शांतता होती. फक्त प्रियाच्या हुंदक्यांचा हळुवार आवाज येत होता. अचानक शिवमने ती फाईल मधोमध धरली आणि सर्वांसमोर तिचे खसखस दोन तुकडे केले. फाईलचे ते फाटलेले कागद त्याने आरवच्या तोंडावर फेकले. "व्हॉट द हेल शिवम, तुझी हिंमत कशी झाली?" आरव चवताळून ओरडला. शिवमने पुढे होऊन आरवच्या कोटची कॉलर अत्यंत घट्ट पकडली आणि त्याला आपल्या जवळ खेचत सिंह गर्जनेसारख्या आवाजात म्हणाला, "काय रे, दोन इंग्रजी शब्द काय शिकला आणि अमेरिकेचा शिक्का काय मारला? स्वतःला खूप मोठा शाना समजायला लागला की काय? अरे, ही महाराष्ट्राची माती आहे. इथे वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारी अवलाद जन्माला येते. ज्या आईसाहेबांच्या नावाने हे कॉलेज उभं राहतंय ना, त्या कॉलेजची एक विटही हलवण्याची लायकी तुझी आणि तुझ्या या अमेरिकन कंपनीची नाही. कळलं काय?" चैतन्य, शिवमने मागे वळून पाहिलं. चैतन्यने लगेच मोबाईल काढला आणि एक मोठ्या स्क्रीनवर काही कागदपत्रे लाईव्ह केली. चैतन्य आरवच्या समोर जात म्हणाला, "मिस्टर आरव मल्होत्रा, तुम्ही काल रात्री ज्या जागतिक पेटंटची नोंदणी केली होती ना, ती तुम्ही तुमच्या अमेरिकन कंपनीच्या नावाने केली आहे. पण भारताचा कायदा काय सांगतो माहिती आहे का? इंडियन पेटंट ऍक्ट 1970च्या कलम 3 नुसार भारतातील कोणत्याही नैसर्गिक आणि ऐतिहासिक भूमीवर मिळणाऱ्या दुर्मिळ वनस्पतीवर पहिली मालकी तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांची आणि भारत सरकारची असते. तुम्ही चोरून रात्री 2 वाजता जी कागदपत्र अपलोड केलीत ना, ती पूर्णपणे बेकायदेशीर आहेत." आरवचा चेहरा जरा खालवलाच, पण त्याने स्वतःला सावरत म्हटलं, "तरीही कोर्टात केस चालायला वर्ष लागतील. तोपर्यंत तुमचं कॉलेज बंदच राहील ना?" "कोर्टात केस तर तेव्हा चालेल ना, आरव, जेव्हा तू कोर्टाच्या पायऱ्या चढण्याच्या लायकीचा उरशील." अचानक वाड्याच्या ओसरीवरून एका करारी स्त्रीचा आवाज घुमला. सगळ्यांनी दचकून मागं वळून पाहिलं. मागे उभे असलेल्या भीतीने थरथरणाऱ्या प्रियाचे डोळे आता तिने पुसले होते. तिच्या चेहऱ्यावरचा घाबरलेला भाव गायब झाला होता आणि तिचे डोळे रागाने लाल झाले होते. ती आता साधी भोळी प्रिया नव्हती, तर वाड्याची स्वाभिमानी सून आणि शिवमची वाघीण झाली होती, अगदी पाटलीनबाई सारखी. प्रिया पावले टाकत पुढे आली. तिने सरळ आरवच्या डोळ्यात डोळे घातले. आरव तिला पाहून काही बोलणार तेवढ्यात प्रियाने आपला स्वतःचा फोन काढला आणि आरवच्या समोर धरला. "प्रिया, हे काय आहे?" आरवने विचारले. "आरव मल्होत्रा, तुला काय वाटतं, 4-5 वर्ष अमेरिकेत जाऊन तू मोठा बिझनेसमॅन बनला, साहेब बनला म्हणून मी तुझा तो जुना काळ इतिहास विसरले नाही?" प्रियाचा आवाज वाड्यांच्या भिंतींना थरथरून गेला होता. "आरव मल्होत्रा, तुला काय वाटतं, 4-5 वर्ष अमेरिकेत जाऊन तू मोठा बिझनेसमन झाला, साहेब झाला म्हणून मी तो तुझा जुना काळा इतिहास विसरले आहे का?" प्रियाचा आवाज वाड्याच्या भिंतींना थरथरून गेला. प्रियाने फोनवरील एक जुना ऑडिओ आणि व्हिडिओ प्ले केला. त्या व्हिडिओमध्ये आरव मल्होत्रा अमेरिकेला जाण्यापूर्वी शहरातील काही गुंडांसोबत मिळून मुलींची फसवणूक आणि काळ्या पैशांचा व्यवहार करताना स्पष्ट दिसत होता. प्रिया म्हणाली, "हा तोच पुरावा आहे आरव, जो तू शहरात
माझ्या मोठ्या काकांच्या बिझनेसला ब्लॅकमेल करून मिळवला होतास. तू मला मिळवण्यासाठी माझ्या कुटुंबाला धमकावले होतेस ना? मी तेव्हा घाबरून गप्प बसले कारण माझ्या मागे उभे राहणारं कोणी नव्हतं त्या टायमिंगला. पण आज माझ्या पाठीशी माझा गोल्ड मेडलिस्ट, रॉयल शेतकरी नवरा आणि उभं अख्खं गाव उभं आहे. हा व्हिडिओ मी आत्ताच्या आत्ता थेट दिल्लीच्या अंमलबजावणी संचालनालयाकडं आणि आंतरराष्ट्रीय दूतावासाला ईमेल केला आहे. प्रियाचा हा पवित्रा पाहून आबासाहेब आणि तात्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद आणि अभिमान दाटून आला. शिवमने अभिमानाने प्रियाकडे पाहिलं. त्याची प्रिया आज खऱ्या अर्थाने पाटलीनबाई वाडीची वारसदार वाटत होती. आरवचे पाय लटपटू लागले. त्याचा आंतरराष्ट्रीय गर्व आणि अहंकार प्रियाच्या एका वारामुळेच धुळीस मिळाला होता. त्याच्यासोबतच आलेले अमेरिकन अधिकारी त्याच्यावर चिडले आणि म्हणाले, मिस्टर आरव, यू चिटेड अस. युअर पास्ट इज क्रिमिनल असं म्हणत ते त्याला तिथेच सोडून आपल्या गाड्यांकडे पळाले. तेवढ्यात वाड्याच्या दारात जिल्हा पोलीस प्रमुखाची गाडी आली. चैतन्यने पुढे होऊन आरवच्या दोन्ही मुसक्या आवळल्या आणि त्याच्या हाताला झटका देत म्हणाला, आरव मल्होत्रा, आंतरराष्ट्रीय फ्रॉड, ब्लॅकमेलिंग आणि बेकायदेशीर पेंटन बनवल्याप्रकरणी तुम्हाला अटक करण्यात येत आहे. चला आता तुमची अमेरिका थेट अहिल्यानगरच्या सातपुड्याच्या जेलमध्ये दिसेल. आरवने जाता जाता शिवम आणि प्रियाकडे अत्यंत खुनशी नजरेनं पाहिलं. शिवम, प्रिया, तुम्ही मला हरवलं, पण सूर्याजी खोतचा हुकुमाचा एक्का अजूनही बाहेर आहे. तो तुम्हाला कधीच सुखाने जगू देणार नाही. पोलीस आरवला गाडीत कोंबून घेतलं आणि घेऊन गेले. वाड्यावर पुन्हा एकदा न्यायाचा विजय झाला होता. शिवमने पुढे होऊन प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला जवळ घेतलं. प्रियाच्या डोळ्यात आता विजयाचे अश्रू होते. आबासाहेबांनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. रात्रीचे 11:30 झाले होते. वाड्यातले सगळे झोपले होते. पण शिवम अजूनही खोलीत आला नव्हता. प्रिया काळजीत पडली. मुलांना झोपून ती त्याला शोधत गच्चीवर गेली. तिथे शिवम कठड्यावर हात लावून शांतपणे आभाळाकडे पाहत उभा होता. नेहमी चंद्रासारखा शांत असणारा तिचा रॉयल शेतकरी आज ओळखीचा वाटत नव्हता. प्रिया हळूच त्याच्या मागे जाऊन उभी राहिली आणि त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, अहो अहो, रात्रीचे 11:30 झालेत. चला ना आता खाली. जेवण पण नाही केलं तुम्ही नीट. शिवमने तिचा हात हळूच बाजूला केला. तो मागे वळाला, पण त्याच्या डोळ्यात प्रियासाठी असणारं ते नेहमीचं प्रेम नव्हतं. तिथे प्रचंड अंतर होतं. तो थंड आवाजात म्हणाला, भूक नाहीये मला, तू जा झोप. त्याचा तो परकेपणा प्रियाच्या काळजाला चिरून गेला. तिने त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला. अहो, ऐकलत का? काय झाले? आरव गेला, सगळं ठीक झालं ना? मग हे असं का वागताय माझ्याशी? प्रिया म्हणाली. शिवमने यावेळी आपलाच हात झटकून घेतला. त्याचा संयम सुटला होता. त्याचा आवाज जरी मोठा नव्हता, पण त्यातला अधिकार आणि राग थरकाप उडवणारा होता. सगळं ठीक झालं का प्रिया? तुला खरोखर असं वाटतंय की सगळं ठीक झालंय? शिवमने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. अहो, मला नाही समजत आहे तुम्ही काय म्हणताय. तुला कसं समजणार ना प्रिया? शिवम जरा चिडून म्हणाला. आरव मल्होत्राने तुला मिळवण्यासाठी तुझ्या कुटुंबाला धमकावलं होतं. तुझ्या मोठ्या काकांना ब्लॅकमेल केलं होतं. तुझा तो काळा इतिहास आणि हे सगळं मला आज त्या कोर्टाच्या कागदांसोबत अख्ख्या गावाच्या समोर कळतंय प्रिया. का प्रिया? का लपवलंस हे सगळं माझ्यापासून? प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. अहो, ते माझ्या लग्नाच्या आधी झालं होतं. मी खूप घाबरले होते आणि मला वाटलं होतं की त्या जुन्या गोष्टी काढून आपल्या आजच्या संसाराला मला कुठलाही त्रास नको होता. त्रास? शिवमला हसू आलं, पण त्या हसण्यात दुःख जास्त होतं. तुला वाटलं मी संशय घेईल प्रिया? मी तुला माझी बायको मानलंय, या वाड्याची लक्ष्मी मानलंय. सुखादुःखात सोबत राहण्याची शपथ घेतली होती आपण. पण आज मला जाणीव झाली की तू मला तुझ्या सुखात तर सामील केलंस, पण त्या जुन्या दुःखांच्या चक्रव्यूहात मला परकच ठेवलंस ना? अरे, जर आरवने आज हा डाव टाकला नसता तर आयुष्यभर ही गोष्ट मनात दाबून ठेवली असतीस ना? आपल्या नात्याचा पाया एवढा कमकुवत आहे का ग प्रिया, की तुला तुझ्या
नवरा एका संकटापेक्षा छोटा वाटला का? सांग ना प्रिया. आणि प्रिया रडायला लागली. तिने शिवमचा हात दोन्ही हातांनी घट्ट पकडला. अहो, देवा शपथ सांगते, असा माझा कोणताही हेतू नव्हता. मला फक्त तुमच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा नव्हता. आरव खूप नीच माणूस आहे. तो आपल्यावर काही आळ आणू शकला असता. मला वाटलं मी स्वतः हे निभवून नेईल. हेच हेच चुकतंय तुझं. शिवमने तिचा हात सोडून 2 पावले मागे घेतला. तुला अजूनही वाटते की तू एकटी खंबीर आहेस? जर लग्नानंतरही तुला सगळ्या गोष्टी एकटीलाच निभवायच्या आहेत तर मग माझ्या या रॉयल शेतकरी असण्याचा, तुझ्या कुंकवाचा धनी असण्याचा काय अर्थ उरला? संसारात मी आणि तू नसतं प्रिया, आपण असतो. पण तू मला त्या आपणमधून बाहेर ठेवलंस. का प्रिया? "ओहो, प्लीज असं बोलू नका ना. माझा जीव तुटतोय." प्रिया हुंदके देत म्हणाली. "पण माझा जीव तुटलाय प्रिया. जेव्हा तिथं आरव तुझा जुना इतिहास काढत होता आणि मला काहीच माहित नव्हतं, तेव्हा एक नवरा म्हणून मला स्वतःचीच लाज वाटत होती. मी आज खूप नाराज आहे प्रिया तुझ्यावर आणि हा राग सहजासहजी जाणार नाही." शिवमने एवढं म्हटलं आणि तो प्रियाला गच्चीवर तसंच रडतं सोडून तरातरा पावले टाकत खाली निघून गेला. त्याला त्याच्या ज्या राणी सरकारच्या डोळ्यात पाणी बघायला आवडत नव्हतं, चक्क आज तिला रडतं सोडून मुलांना कुशीत घेऊन झोपला होता. प्रिया तिथेच गच्चीवर गुडघ्यावर मान खाली घालून रडत बसली. आरवसारख्या मोठ्या शत्रूला तिने हरवलं होतं, पण आज स्वतःच्याच नवऱ्याच्या मनातील विश्वासाची लढाई ती हरली होती. शिवमचा हा अबोला, त्याची ही नाराजगी ती कशी दूर करायची हेच तिला समजत नव्हतं. वाड्याच्या खोलीत आता एकच भला मोठा बेड होता, पण त्या दोघांमध्ये एक न दिसणारी, न ओलांडता येणारी भिंत उभी राहिली होती. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक यू फॉर वॉचिंग.